गोलंदाज रुपेश आपल्या शतकातील पहिला चेंडू आणि पहिला बघूया पहिल्या चेंडूवर तिथं दोन्ही पंच विचारपूस करतायत. अपील तर खूप मोठी केली होती पण अपीलचा जो परिणाम झाला तो फलंदाजाच्या बाजूने आला म्हणजे नॉट आउटचा इथं इशारा आलेला. एक मिनिट सर, जे खेळाडू तिथे बसलेले आहेत त्यांची विनंती असेल वडाच्या झाडाकडे खुर्च्या एकत्र करा आणि जे बाजूला जे शेड आहे ते शेड मध्ये खुर्च्या जमा करा. जे शेड आहे मागे तुमच्या तिथे मात्र सर्व खुर्च्या जमा करा हे तुम्हाला विनंती असेल. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो फलंदाज. गोलंदाजीसाठी गोलंदाज रुपेश, स्ट्राईकवर फलंदाज होतो सुधीर. निलेश ड्रॉ बघण्यासाठी थांबा जरा. पुढचा चेंडू आणि काय जबरदस्त फटका. आपण शतरक्षण देखील अप्रतिम स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलेलं आहे. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो, जे खुर्च्या आहेत ते तुम्हाला त्या शेड मध्ये जमा करायचे मागे. ते तुमच्या मागे वडाच्या झाडाच्या मागे जो शेड आहे जिथे आपण जेवण केलं तिथेच तुम्हाला खुर्च्या ठेवायच्यात. लक्षात घ्या, जे जे खेळाडू बसलेत त्यांनी ती खुर्च्या ठेवा आणि बॉर्डरलाईनच्या बाहेर जे मागच्या बाजूने आहेत त्यांनी देखील जी खुर्च्या घेतल्यात ते खुर्च्या जमा करा प्लीज. आणि स्वतःचा जो कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाका. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटा चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता प्रकाशाने. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एसटी रक्षकामार्फत पुन्हा परत गोलंदाजाला तर पण व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव संख्येने धावसंख्या पोचली ती 2 या धावसंख्येवर खडे. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू तर मात्र मोठा फटका आणि प्रकाशाच्या बॅटीतून येतो मोठा प्रकाश. काय जबरदस्त आवाज. बोला तांबोरी सर, मला फोन आलाय जरा. सर बोला जरा. मलिंगा स्टाईल सर्व फटक्यामध्ये आहे क्लास. सचिन रमेश तेंडुलकरची आठवण आणि ठोकतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 14 4 चेंडू मध्ये बनवलेत. खऱ्या अर्थाने लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय परंतु फलंदाजाकडे इतका क्लास आहे. जबरदस्त बॅटिंग. प्रकाश बॉल करण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे सरळ बॅटने 2 षटकार मारलेत. तुम्हाला रिव्हर्स फटके खेळण्याची गरज होती का हे मात्र नक्कीच आपण उच्चार करूया कारण की शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील बाकी आहे. अजून एक 5 चेंडू 14 शेवटचा बॉल. एक चांगली मॅच. भाटी मास्टर त्यांच्या विरोधात संघ आहे दारिवली. हा संघ जो संघ जिंकणार तो उद्याच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल थोडीशी गती कमी केली, स्लोवर चेंडू केला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला तर 14 धावा. एक धाव एक्स्ट्राची स्वरूपात आली होती एका षटकात 14. पहिल्या षटकात धावसंख्या झाली 14. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये पण इथं आपण बघतोय पुण्याची एकदा आपण अनाउन्समेंट करूया. अग्री एकता समाज मंडळ मुंबई रजिस्ट्रेशन 40+ वर्षावरील क्रिकेट स्पर्धा वाटचाल कौतुक सोहळा 10वी व 12वीच्या परीक्षेनंतर त्यांच्या पुढील भविष्यातील निर्णय घेण्यासंबंधी उपयुक्त प्रबोधन करणारं मार्गदर्शन शिबिर. यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन देऊन कौतुक. तसेच रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य शिबिर म्हणा, महिला क्रिकेट स्पर्धा म्हणा, पावसाळी स्पर्धा म्हणा. खूप चांगलं आर्थिक शैक्षणिक मदत मात्र या कोळी समाजाने मात्र केलेली आहे. त्याच करता जे संघ 16 संघ आहेत कोळी आगरी एकता समाज मंडळ आज मात्र नक्कीच 18 संघ दाखल झालेत. खूप चांगलं त्यांचं सहकार्य आहे या पूर्णच्या महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये. ओव्हर टू मनस सर.
थँक्यू. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज निशान. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र आता मात्र जो झेल घेणार होता तो झेल घेतलेला नाहीये. कारण आता मात्र झेल होता, कारण बॉडी लँग्वेज वरून वाटलं निशाण्याच्या किती झेल सुटलेलं आहे. काय हरकत नाहीये. चेंडू जातोय डॉट. धाव संख्या रोखून ठेवली ती 14 या धाव संख्येवर. गोलंदाज निशान पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. उलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो. त्यांची दोन्ही पंख हवेत. त्यांनी इशारा दिला तो वाईटचा. एक अमांतर धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 15 या धावसंख्येवर. चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू शकलेला, पण पंचांचा इशारा तर नो बॉल. 1+ नो बॉल म्हणजे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली होती 17 या धावसंख्येवर. याला कर याला ते याचेसाठी 1000 रुपये मध्ये 1100 ना. नाही ओके चेंडू जातोय लॉंगऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतोय. ती देखील पूर्ण झालेली आहे आणि या 2 धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ते 19 या धावसंख्येवर. वजीराबी संघाचा कॅप्टन निलेश यांनी आता इथे यायचंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं, पण या चेंडूवर देखील खोदून काढलेला तो चेंडू आणि सिंगल काढलेलं. सिंगल बघूया. दुसरी धाव. दुसरी धाव बघा. एकदम असं म्हटलं जातंय की तिथं दुसरी धाव घ्यायची होती पण सुधीर त्यांना साथ देत नाहीये. धाव संख्या झालेली आहे ती मिस्टर आमचे स्कोरर सांगतात की 20 धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या 20. 1 शतक आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुढचा चेंडू सुधीर यांच्या बॅटीतून शतरक्षण. काय अप्रतिम असं शतरक्षण बघायला मिळते. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे हे शतरक्षण. चला वजीरा बी संघातील एखादा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये वजीरा बी या संघातील एखादा खेळाडू आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल प्लीज या. वजीरा बी या संघातील खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे या. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू देखील उडालेला आहे खेळ आणि इथं मात्र फलंदाज बाटकन लॉयड यांच्यासारखा शतरक्षक तिथे आहे आणि त्याच्याकडून मिस्टेक्स खूप कमी होतात. सेफ हँडकडे जातोय बॉल. आणि धाव संख्या झालेली आहे ती 21. 2 फलंदाज बाज 21 धावा. दारोली मास्टर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय की पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा निघाल्या होत्या पण या षटकामध्ये कमी आल्या आहेत धावा. या षटकामध्ये फक्त 7 आलेले आहेत. गोलंदाज निशान कोळी आपल्या षटकातील पुढचा चेंडू दिनेशच्या फलंदाजासाठी. चांगला असा फटका ग्लान्स करायचा होता. ऑफ साईडला गली आणि मला वाटतं याच्यामध्ये डेथ थर्ड मॅनच्या दिशेने पण बॅट आणि बॉलचा संपर्क तर झाला होता पण मात्र चेंडू जातो एसटी रक्षकाच्या. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या झाली ती 21. 4 षटकाचा हा सामना आहे. दोन षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 21 धावा. इथून आपल्याला पाहायला मिळतोय धारावली संघ भाटीच्या अगेन्स्ट 2 षटकात 21. अजूनही 12 चेंडूचे खेळ मात्र बाकी असेल. जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं. पहिल्या सेमीफायनल मध्ये 45 चेस झालेत मड ए संघांनी.
षटकातील पहिला बॉल तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आड्या बॅटने जोरदार मारण्याचा प्रयत्न लाऊड अपील येते डॉट बॉल. म्हणून सर आपण जर विचार केला कधी कधी विकेट किपर अपील करतो तर नक्कीच वाईट वाचवण्याकरता किंवा अंपायरला प्रेशर टाकण्यासाठी हा अपील असते. दरम्यान पुढचा बॉल टप्पा पडला गेला थोडासा ब्रेकी घेतली आणि डॉट बॉल. दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धावलेत गोलंदाजी मार्कवर लॉर्ड. नक्कीच लॉर्ड कोहली हा कोहली विभागातील हा खेळाडू नक्कीच जबरदस्त नावाप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. दोन चेंडू निर्धावलेत. षटकातील पुढचा चेंडू स्लोवर चेंडू सर्व बॅटने फटका केला. फटका चांगला आहे. फटक्यामध्ये क्लास आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय. येईल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. हाय ते चौकार 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे पळा होईल. 25 25 धावा. बाउंड्री पण असते. दोन चेंडू 25. खूप चांगला स्ट्रोक केलं होतं सरळ बॅटने. बॉल अजून वेगानं मारलेला प्रयत्न असफल होतोय. गोलंदाज मात्र रीड करतोय की जेव्हा फलंदाज जोरात बॅट फिरवतोय तेव्हा हळू चेंडू मात्र हाताळतोय. त्याचमुळे बॅटला चेंडू संपर्क होत नाही. पुढचा बॉल या षटकातील महेश तांडेल साहेब आले. या वेळेला फटका फुटलाय. बॅटचा टोन क्षेत्ररक्षक धावतोय आणि विकेट बाद होईल. 3-25 धावांवरती तिसरा गडी बाद. चला आपल्या दरम्यान आणखी एक मान्यवराची उपस्थिती आपल्याला लागलेली आहे. महेश तांडेल साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपल्या मुख्य मंचावर. आदरणीय सन्माननीय महेश तांडेल सर मात्र उपस्थित होते. त्यांचं वेलकम आहे सर. तुम्ही मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे तर नक्कीच तुमचं वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. विकेट बाद झाले 3-25 धावा आणि षटक क्रमांक 3चा विचार केला आतापर्यंत लॉयड त्याने हाताळले 5 चेंडू. 5 चेंडूवर फक्त धावा खर्च केले 4. एक जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलाय खऱ्या अर्थाने या संघासाठी. बाटी या संघासाठी दारावली मास्टर बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल बॅटची कडा लागली होती. इथून मात्र बसायला जाईल. षटक एक जबरदस्त षटक मात्र संपन्न होईल लॉयडचं. 3 षटकांचा खेळ झालाय. धावा झाले 25. 3 गडी बाद. शेवटचं षटक बाकी असेल. आपण 25 धावा 3 ओव्हर के बाद 25 रन आहे. 25. आता शेवटचं शतक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इथं बोलवलं जाते. पहिल्या शतकामध्ये आल्या होत्या 14, दुसऱ्यामध्ये आल्या 7 आणि तिसऱ्यामध्ये आल्या फक्त 4. शेवटचं शतक टाकण्यासाठी कॅप्टन किशोर कोळी मैदानावर शेवटचं शतक टाकण्यासाठी येतोय. स्ट्राईकवर दिनेश, नॉन स्ट्राईकवर सुनील गवे हे 2 फलंदाज आहेत. हो चांगला चेंडू. अपील केली जाते. बघा या अपीलीवर थोडं असं म्हणा की प्रेशर खूप होतं. खेळाडू मला वाटतं जे शतरक्षण करताना प्रेशर पाडलं होतं पण ते आपले पंच देखील उभे आहेत. आपले स्थिर उभे आहेत. पुढचा चेंडू चांगला फटका पण तिथे शतरक्षक एक भिंतमधून ओळखली जाणारी बाटी मास्टर्स या संघाची उमेश कोळी याच्या हातात चेंडू जातोय. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय सचिन कोम. या फलंदाजाला नंबर 6 वर पाठवलेला आहे. सचिन कोम हा फलंदाज आलेला आहे. पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूला पाठवलं 6 या धावसंख्येसाठी. ऍक्च्युली आमच्या एक मान्यवरांनी इथे प्रेडिक्शन केलं होतं की हा 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारणार आहे पण एक आलेलं आहे. अजून पहिले बघूया 2-3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूवर एखाद वेळेस 2 मोठे फटक्याची गरज आहे तापोरे. आपण बघायला 2 मोठे फटके जर आले चांगलं असं एक टार्गेट बघायला मिळेल आपल्याला. धावसंख्या षटकाराच्या सायणी पोहोचली ती 31 या धावसंख्येवर. 31 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस ऑफ दिस सेकंड फायनल, सॉरी सेमी फायनल. पुढचा चेंडू बघा काय माइंड ब्लॉक, ऑफ साईडचा ब्लॉक केला. असं म्हटलं जातं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं आणि ब्रह्मास्त्रामध्ये खरोखरच यशस्वी झालेलं गोलंदाज किशोर. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर आपल्या षटकात. पुढचा चेंडू
आता मात्र पुन्हा एकदा चेंडू. हो, आजच्या दिवसातील चांगला झेल बघायला भेटला असता आपल्याला. रिचर्ड याने आता थोडी उतावली केली. बॉल त्याच्या हातात होता पण मला वाटतं तो झेल करता आलेला नाहीये. तो आला होता त्याच्याकडून थोडा डिफ्लेक्स आला. त्याच्यामुळे जी एक होती त्या 2 धावेमध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावीच्या सहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 33 या धाव संख्येवर. 33 धाव संख्या झालेली आहे. दोघं जण या प्लीज. ओ ओ ओ पुढचा चेंडू पाठवला तो 6 धाव संख्येसाठी. धाव संख्या झाली 39 आणि 40 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे माटी मास्टर्सच्या संघासाठी ई सेमीफायनल जिंकण्यासाठी. आता याच्यानंतर समालोचक आमचे जे तांबोरे सर आले तुम्हाला ते देणार आहेत. 4 षटकांची ओव्हर इनिंग मध्ये मात्र आपण जर विचार केला 40 धावांचं टार्गेट तो शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. हा टर्निंग पॉईंट मॅचचा बनू शकतो कारण की संध्याकाळचं क्लायमेट आहे. जसं जसं सूर्य आपल्या अस्ताकडे जातोय सर जसं क्लायमेट थोडंसं डाऊन झाल्यानंतर मात्र चेंडू देखील थोडेसे शांत होतात. षटकार चौकार कमी पाहायला मिळतात. त्याचमुळे शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार धारावली संघासाठी खूप महत्त्वाचा असेल. 40 धावांचं टार्गेट तुम्हाला चेस करायचे. फिल्डिंगसाठी संघ येत आहेत. तुम्हाला दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवावं लागेल. कोड्यागिरी एकता समाज मंडळ तर नक्कीच आज आपण 40 वर्षावरील खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा मालाश्रमी चषक पाहतोय. 2026 मध्ये आपण आलोत नानी दमन येथे गुजरातच्या परिसरामध्ये. तर नक्कीच श्री लालूभाई पटेल माजी सांसद दीव दमन, गोपाल शेट्टी साहेब जनसेवक आहेत, लक्ष्मणभाई टंडेल ज्युपिटर दमन, अण्णा गावडे श्री अण्णा गावडे 40+ क्रिकेट संघटना अध्यक्ष रायगड विभाग. नक्कीच आजचा पहिला दिवस, उद्या मात्र दुसरा आणि अंतिम दिवस असेल. तसेच श्री कुमार भंडारी उद्योजक आहेत, श्री दिवाकर मात्रे सर उद्योजक आणि जे आज आपण इथे पाहतोय आज त्यांचा खूप मोठा वाटा आज सिंहाचा वाटा असेल या गुजरातच्या परिसरामध्ये कारण की त्यांचा हातभार लागला आपल्याला. श्री अजित भंडारी सर माजी नगरसेवक तसेच 40 धावांचं टार्गेट 40. श्री सुहास केनी सल्लागार आहेत या मंडळाचे. श्री महेश पाटील हे सुद्धा सल्लागार. श्री सुशांत पाटील अध्यक्ष भूमिपुत्र फाउंडेशन अध्यक्ष अखिल आगरी समाज विकास परिषद पालघर जिल्हा. श्री ऋषीमाळी कोषाध्यक्ष आहेत. प्लीज बॅट्समन लगेच उतरा, तुमच्याकडे जास्त टाइम नसेल, तुम्हाला बॅटरला लगेच यावं लागेल. श्री मुकेश भंडारी विश्वस्त कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई अध्यक्ष प्रोफेसर जिमखाना. तसेच श्री किशोर केनी कांदिवली अध्यक्ष कोळी आगरी एकता समाज मंडळ. हेमंत भंडारी सर अध्यक्ष स्पोर्ट्स कमिटी. स्वप्नील कोळी श्री देवेंद्र कोळी खजिनदार आणि श्री चंद्रकांत नगी आणि जितेश कोळी सेक्रेटरीत कोळी आगरी एकता समाज मंडळ विश्वस्व. श्री नारायण कोळी बाटीगाव, श्री विवेक केनी चारकोट गाव, श्री कोळी किशोर कोळी मालवणी गाव, श्री नितीन भंडारी वजिरा गाव हे आहेत आपले आयोजक कमिटी वर्ग. नक्कीच आपण पुण्याच्या एकदा सेकंड इनिंग मध्ये बनणार आहोत जिथे मात्र धारिवली या संघाने 40 धावांचा एक 10च्या सरासरीने टार्गेट सेट केलाय. भाटी मास्टर या संघाविरोधात पाहूया दोन्ही सलामीचे बॅटर दाखल झालेत. रुपेश आणि मनोहर ही जोडी तर षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवर 40 धावांचं लक्ष 10च्या सरासरीमध्ये. मड ए संघ हा संघ मात्र क्वालिफाय झाला उद्याच्या दिवसामध्ये फायनल खेळण्यासाठी. बघूया आजच्या दिवसात आणखीन एक संघ कोणता होणार उद्याच्या दिवसासाठी पात्र ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ही शेवटची इनिंग आजच्या दिवसातील खूप चांगलं मैदान
सुशोभित असे मैदान पाहायला मिळते. दिलीप नगर इथे या क्रीडांगण अतिशय गुजरात परिसर म्हटलं की स्वच्छ आणि सुंदर हा परिसर. होते सामन्याला सुरुवात. यस लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅटचा टोन बॅटची एज आणि फटका बसलाय. इथून मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच करू शकला नाही. जीवनदान मिळालंय 0 बघा जेवढे धावा बनवेल तेवढे धावा तुम्हाला मागे ठरले जातील. पाहूया. एक चेंडू एक धाव. स्ट्राईकवर फलंदाज जातोय आता मनोहर कोहली आणि रुपेश कोहली ही जोडी आहे. यावेळेला भरपूर बाहेर आहे. वाईट इशारा येईल. 2 धावा 1 चेंडू मध्ये झालेत. तुम्हाला 40 धावांचा पाठलाग करायचे. 10ची सरासरी प्रत्येक षटकांमध्ये ठेवणं गरजेचं. पुढचा बॉल चेंडू खाली होते. डॉट बॉल येईल. कांदिवली कोळीगावचे अध्यक्ष भालचंद्र केण्याले. आमच्यामध्ये कांदिवली कोली गाव संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री भालचंद्र केडी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याचं देखील हार्दिक स्वागत आमच्या मंचावर. प्लीज भालचंद्र केडी साहेब येऊन बसा इथं. पुढचा बॉल खूप चांगली गोलंदाजी करतो. बघा चान्स बनला होता खऱ्या अर्थाने विकेट किपरला विकेट रनआउट घेण्यासाठी, परंतु लक्ष दिलं नाही. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. खूप चांगलं षटक आपण जर विचार केला प्रकाश याचं पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केलाय. बॅटला चेंडू मात्र लागत नाही. यावेळेला इथून मात्र यू मिस आहे डेफिनेटली. 4 चेंडू आता झालेत. माफी असावी. एक वाईट चेंडू आला होता आणि धावसंख्या जाऊन थांबल्या खऱ्या अर्थाने 2 धावांवरती. 4 मध्ये 2च झाल्यात. तुम्हाला 38 धावा बनवायच्या 20 बॉल मध्ये. या सर तुमचं वेलकम आहे. भालचंद्र केनी सर अध्यक्ष कोहली संस्था संघटनेचे अध्यक्ष तुमचं वेलकम आहे सर. या संदर्भाच्या सत्रामध्ये सरचे स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 40+ क्रिकेट आज मात्र आपण दीपक नगर दमण येथे पाहतोय. दिलीप नगर सॉरी. ह्या वेळेला फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी तितकी महत्वाची आणि एक षटकार मोजून मारलेला हा षटकार असेल. 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे फ्ला होईल. शेवटचे चेंडू अजूनही बाकी. या षटकातील धावा झाल्यात 8. आलेल्या पहिल्या चेंडूवर लॉईड ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि फटकामध्ये आता क्लास. 1 चेंडू मध्ये षटकार लगवतोय. शेवटचा बॉल. यावेळेला पुण्याच्या एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न दिसतो लॉईडचा. आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. 1 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 9. विकेट गेलेत 1. म्हणजे फक्त 9 धावा. तुम्हाला 18 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्यात. बघा लक्षात घ्या. उद्या जे खेळणारे संघ आहेत त्यांना उद्या ठीक 8:30 वाजता परफेक्टली हजर राहायचे आहे. हे लक्षात घ्या. 8:30 वाजता ठीक तुम्हाला मैदानामध्ये हजर राहायचं आहे सर्व संघांनी. 9 वाजता पहिला चेंडू पडला जाईल. हे गृहीत धरा. इथून दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर रवी पाहायला मिळेल. एका षटकात 9 धावा. येणारे 18 बॉल 31 धावांची गरज. थोडस फिल्डिंग मध्ये येते बदल. 5:15 परफेक्टली वाढलेले आहेत. 15 ते 20 मिनिटांमध्ये मात्र आजचा दिवस संपन्न होईल. खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट आजचा आनंद आपल्याला पाहायला मिळाला. दिलीप नगर दमण येथे आपण आहोत. षटक क्रमांक 2 रवी पाहायला मिळेल पंचांच्या डावीकडून. लाईटचा मात्र पल्ली स्कोप केलेला फटका आपण खऱ्या अर्थाने श्रीलंकन खेळाडू तिलक रत्ने दिलशान
ज्याने मात्र दिलस्कूप आणला. त्यानंतर मात्र जॉर्ज बटलरला म्हणा असे आगळे वेगळे फलंदाज आज मात्र खूप चांगल्या रीतीने मात्र खेळताना पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि टेनिस बॉल मध्ये हे फटके खूप चांगले गणले जातात. 1 चेंडू 10 धावा. 100 षटकं ठोकणारा सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटमधून देव म्हणून ओळखला गेला. या वेळेला फटका चांगला आहे. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल मिडविकेटच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. फटक्यामध्ये क्लास आहे, नजाकत आहे आणि हा आहे रुपेश कोहली यांचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6. 16 धावा. 16 बॉल 24ची मॅच पाहायला मिळेल. जो संघ जिंकणार तो उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. आखून टप्प्याचा चेंडू तर बॅटने खेळलाय. इथून मात्र लॉंग लेगला खेळाडू आहे. एक धाव खूप चांगली फेकी. 15 बॉल 23ची मॅच. समीकरण राहिलं 15 बॉल 23. लॉयड आणि रुपेशची जोडी खूप महत्वाची असेल या बाटी मास्टर संघासाठी, कारण की महत्वपूर्ण खेळाडू दिसतात. त्यांच्याकडे टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे आणि क्लास तितकाच महत्वाचा. यावेळेला पुनर्रंजन चेंडूचा अंडरमचा फटका खेळलाय. ऑडिवर त्याने 1 धाव कंप्लीट. इथून मात्र खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल. 18 धावा. धाव फलकावर. षटकातील पुढचा चेंडू षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आपण जर ग्राउंडचा विचार केला ऑन साइड थोडीशी छोटी आहे, त्याचमुळे षटकार आजच्या दिवसात खूप पाहायला मिळाल्या. आपण जर लॉंग ऑफचं क्षेत्र पाहिलं तर भरपूर लांब आहे आणि बाकीचं क्रीडांगण म्हणून जणू काही आपण आफ्रिकन या परिसरामध्ये आलेत. छोटे मैदान तिथे असतात. पाहूया पुढचा बॉल. आखून टप्प्याचा चेंडू होता. लॉंग लेगला पुन्हा एकदा चेंडू रुपेश कोहली यांनी खेळलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एक्युरेट थ्रो मात्र पाहायला मिळतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरसवेल. 19. धावा. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला फटका फसला. इथून मात्र कॅच मात्र सुटली जाते. खऱ्या अर्थाने लॉयड या फलंदाजीची. एकच धाव. 2 षटकांचा खेळ झालाय. परफेक्टली मोजून मापून बनवलेली धावसंख्या 20 ही तुम्हाला पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडूचे खेळ बाकी आणि 10 बनवायचे 20. जसे तुम्ही 2 षटकात खेळलात तसं तुम्हाला 2 षटकात खेळायचं आहे. परंतु फिल्डिंग टीम्स तुम्हाला मॅच जिंकायची असेल, तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, धावफलक थांबावं लागेल. पुढचं षटक जसं असेल तसं तुमच्यासोबत असतील. मनोज चोरे सर, धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचं तांबोरे सर. आपण बघतो की आता 3ऱ्या शतकाला सुरुवात होणार. 2 शतकामध्ये 20 झाले. 2 शतकांमध्ये 20 ची गरज आहे. म्हणजे जास्त प्रेशर नाही. दोन्ही संघ अजूनपर्यंत सामना बॅलन्स कुठे गेलेला नाहीये. एकदम बरोबर सामना आहे. 3रं शतक टाकण्यासाठी गोलंदाज विनोद गावकर 3रं शतक टाकण्यासाठी आलेलं आहे. ची गरज आहे. 12 मध्ये 20 काढायचे. 20 झालेले 20 काढायचे. विनोद गावकर इज कमिंग फॉर द टॉप ओव्हर. राईट हँड बोर्ड द विकेट मारा. समोर फलंदाज लॉयड यानं पण 9 धावा केलेत लॉयड यानं. काय जबरदस्त चेंडू. थोडा चेंडू पुढे ठेवला आणि चेंडू मध्ये थोडी स्पीड होती ती देखील कमी केली. असं म्हटलं जातं की हिंदीमध्ये उंगली फिरावी. त्याच्यामुळे चेंडू चांगला झालेला आहे. 12 मध्ये 20 ची गरज होते. 1 चेंडू डॉट गेला तर 11 मध्ये 20 काढायचे. दोन्ही फलंदाज परिपक्व, दोन्ही फलंदाज परफेक्ट आहेत. विनोद पुन्हा एकदा चांगला चेंडू स्विंग डाऊनच्या दिशेने जातोय. अशोक ओ उड्यावर बघा. अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली तो खेळाडू खेळण्यासाठी आलेला नाही, एन्जॉय करतोय. खरोखरच त्याने एन्जॉयमेंट चालू आहे त्याचं. बघा एखाद वेळेस त्या खेळाडूला माहिती नसेल की आपण खेळण्यासाठी आलोय. 2-3 वेळा त्याच्याकडून मिस्टेक झाली. त्यात मात्र 2 धावा
पूर्ण केल्या गेल्यात. या 10 मध्ये 18 काढायचे. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. विनोद गावकर चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वर फलंदाज लाईट. आता देखील शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. अपील केली जाते रनआउटची, मात्र नाहीये. पंच सांगतायत एकदा डॉट जातोय. 9 मध्ये 18 काढायचे म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावाची गरज आहे. आता चांगली गोलंदाजी विनोद गावकर यांची. 9 मध्ये 18 काढायचे. समोर सुरेंद्र, त्याच्या समोर आहेत अशोक. खूप एन्जॉय करतायत, क्रिकेट एन्जॉय करतायत. त्यांना माहिती आहे की आपण भले क्रिकेट हारलं तरी पण आपल्याला एन्जॉय हे करणं खूप गरजेचं आहे. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी बघूया. दुसऱ्यासाठी दी देखील पूर्ण केली जाते. सुरेंद्र यांच्याकडून थोडीच मिस्टेक्स झाली होती, कारण थ्रो करता वेळेस बॉल त्याच्या हातातून पडला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाने घेतला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 8 मध्ये 16 काढायचे. 8 मध्ये 16 थोडं अवघड असं म्हटलं जात नाही, कारण क्रिकेटमध्ये म्हणतात ना की क्रिकेट अनितीचीचा खेळ आहे. क्रिकेट जंटलमॅन खेळून गेलेले आहेत. मिस्टर डॉन ब्रॅडमन याचं खूप मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवलेली आहे. चेंडू जातोय ऑफच्या दिशेने, सिंगल मिळेल. फलंदाजीचा बाद आहे. लॉईड या फलंदाजाने आपली आत्महत्या करून घेतली. बघा लॉईड यांच्यासारखा फलंदाज आपला विकेट बहाल करतोय. याचा अर्थ की तुम्ही विचार करा की भाटी मास्टर संघामध्ये किती फलंदाजी मजबूत असेल. आता 7 मध्ये 15 करायचे. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑन स्ट्राईक येतो फलंदाज रुपेश. स्ट्राईक वर रुपेश, नॉन स्ट्राईक वर किशोर. हे 2 फलंदाज आहेत. 7 मध्ये 15. आज थोडं मला वाटतं जर बघायला गेलं तांबोरे सर तर ढगाळ वातावरण होतं, पण ढगाळ वातावरणामध्ये देखील चांगला क्रिकेटचा खेळ झाला. गोलंदाज विनोद गावकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू. दोन्ही संघ आहेत दारोली आणि भाटी, हे दोन्ही असं म्हणा की एका जवळचे संघ आहेत. पण दारोलीतून मला वाटतं भाटीला जायला फक्त एरंगल मध्ये येईल आणि त्याच्यानंतर भाटीचा गाव आहे. गावकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू. केला ऑन लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. चेंडू जाती सीमारेषा पार. 4 या धावसंख्येसाठी. जबरदस्त फटका. दिशा देखील आणि जी जागा निवडली फलंदाजाने ती अप्रतिम होती. आणि लॉंग ऑफच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नव्हता. बघा म्हणजे सर 6 चेंडू राहिलेत. 11 धावांची गरज. मागचा चेंडू चौकार आलाय. 6 मध्ये 11 कोण जिंकणार याकडे लक्ष लागलाय. परंतु तुम्ही सर नाव घेताना सर डॉन ब्रॅडमॅन बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 29 षटकं ठोकलेत आणि 29 षटकामध्ये जर विचार केला फक्त 6 षटकर आहेत. म्हणजे बघा सिंगल, डबल आणि चौकारने किती महत्व दिलं गेलं. आमच्या समोर अशोक काका आहेत. बघा अशोक काका तुमच्यासाठी एक आव्हान आलेलं आहे. झेल जर पकडला तर अतिश भंडारे यांच्याकडून मला 500 रुपयाचं बक्षीस आहे. सर डॉन ब्रॅडमॅन बद्दल विचार झाला तर फक्त 6 षटकार म्हणजे मनगटी फटके खेळतात आणि 29 षटकं त्यांनी ठोकलेत. बघा खरोखरच एक अशी व्यक्ती डॉन ब्रॅडमॅन, त्या व्यक्तीने खरोखर क्रिकेटला एवढं पुढे आणलं की त्याच्यानंतर क्रिकेट थांबलंच नव्हतं. बोला. अश्विन काका यांनी जर झेल पकडली तर दिवाकर सर यांच्या हस्ते मात्र 1-0-0 1,000 कॅश प्राइज आणि आतिश भंडारी यांच्याकडे मात्र 500. म्हणजे बघा एका कॅचसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय अशोक काका यांच्यासाठी आणि ते मात्र जल्लोषात आहेत, तयारीत आहेत पूर्णपणे. शेवटचं षटक. 6 चेंडू 11ची गरज. गोलंदाजी मार्कवर सुनील पाहायला मिळेल. स्ट्राईकवर फलंदाज नवीन आलेला फलंदाज किशोर कोहली आणि त्यांच्या जोडीला 5 चेंडू 13 बनवले रुपेश यांनी. 6 मध्ये 11ची गरज. पहिला बॉल. पहिला चेंडू आडा दाटणी घेण्याचा प्रयत्न चुकतोय. चेंडू थोडासा खाली होतोय. डॉट बॉल. एक डॉट चेंडू तुम्हाला प्रेशर वाढवेल. बघा मनुष्य मी मगाशी चर्चा केली होती पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल खूप महत्वाचा होता. जर षटकार आला नसता तर कदाचित 6 धावा वाचल्या असत्या. परंतु जर तरला थारा नाही या टेनिस बॉल मध्ये. पुढचा बॉल खूप मोठा स्ट्रोक आहे. उंचावर गेला चेंडू. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतलाय आणि ऑइल विकेटचं पतन. एक चांगली कॅच. सचिन या क्षेत्ररक्षकांनी
व्हेरी गुड कॅच. 4 चेंडू राहिलेत, 11 धावा बनवायचे आहेत. अशोक काका जर कॅच पकडली गेली तर 1500 तुम्हाला दिले जातील. दिवाकर सर यांच्याकडून 1000 रुपये आणि आतिश भंडारी सर यांच्याकडून 500. 1500 कॅश प्राइज. अशोक काका बघा, तुम्हाला एक कॅच आला तर तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला 1500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. ठीक 8:30 वाजता तुम्हाला हजर राहायचे ग्राउंड्सवर. उद्या ठीक 8:30 वाजता सर्व संघांना. लक्ष्मण काका तुम्हाला कॅच पकडली गेली तर तुम्हाला 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आतिश सरांकडून 500 आणि दिवाकर सरांकडून मात्र 1000 रुपये. 4 चेंडू बाकी आहेत, धावा बनवायचे 11. कोणता संघ मात्र उद्याच्या दिवसात खेळणार पाहूया. एक अतिशय रोमहर्षक सामना 40+ क्रिकेट. डाऊन द ग्राउंड फटका खेळला, आडे पाहत नाही इंटू द गॅप मध्ये आणि 1 बॉम्ब थोडस अलगद पुढे असलेला पाहूया. तिथे एकदा चेक करण्या करतात प्लीज. आतिश सर, आतिश भंडारी सर प्लीज आपण या 6 धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगला स्ट्रोक, पॅरल स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. धावा बनवायचे 5 धावा बनवायचे आहेत. सॉरी, तुमच्याकडे चेंडू आहेत 3 मध्ये बनवायचे 5. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. 3 मध्ये बनवायचे 5. कोणता संघ जिंकणार, बाटी मास्टर का दारावली संघ? 3 चेंडू 5 ची गरज. निशान कोहली ऑन स्ट्राईक मार्क. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंजला एक धाव कंप्लीट. रुपये स्ट्राईक वर, परंतु विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडेल का बघा. 2 खेळाडू लाईड आणि रुपेश हे खेळाडू मात्र विकेट सॅक्रिफाईस करून बाद झालेत. आता चेंडू आहेत 2, तुम्हाला धावा बनवायचे 4. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा स्ट्रोक तुम्हाला खेळायचाच आहे. जर एखादा स्ट्रोक आला नाही तर तुम्ही सामना गमावतील, हे लक्षात घ्या. आणि आजचा दिवस मात्र संपन्न होईल. 40+ क्रिकेट कोहली आगरी एकता समाज आजचा पहिला दिवस आणि खऱ्या अर्थाने खूप चांगले षटकार चौकार मात्र पाहायला मिळाले आजच्या दिवसात. आणि खूप चांगले समालोचक आमची एंटायर टीम. मग मनोज सर म्हणा, प्रदीप पाटील, पालघरचा आवाज तुम्ही ऐकला, तसेच आमचे राजू कोहली सर यांचा देखील आवाज ऐकायला मिळाला. खूप चांगलं सहकार्य दिलं आजच्या दिवसात. 2 चेंडू बकेट. कमलभाई जरा इधर आइए. कमलभाई 2 चेंडू बकेट. कमलभाई आजचे फोटोग्राफर आहेत, खूप चांगले फोटो कॅप्चर केलेत त्यांनी. तुमचा कॅमेरा सांभाळायचा आहे. बहुत ही अच्छा फोटो आज के दिन में उन्होंने कैद किया है. थँक्यू सर. पाहूया 2 चेंडू 4 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला 40+ क्रिकेट पाहूया. 2 चेंडू 4 ची गरज आणि स्ट्राईक वर फलंदाज निशान कोहली पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आलाय उमेश कोहली. सुनील च्या हातामध्ये चेंडू आहे आणि फळी मात्र निशांतच्या हातामध्ये. कोणता संघ मात्र जिंकणार? 2 मध्ये करायचे 4. यावेळी फटका खेळलाय, चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. हा येतोय